तेजश्री म्हणून बघताना तू विवाह संस्थेकडे कशी बघते, जी आपली सुरू आहे पूर्वापासून त्याच्याकडे, आणि सध्या जे आता येऊ घातलंय की लग्नापेक्षा लिव्ह इन बरं, आणि ते सगळा जो नवीन येऊ घातलंय मुलांकडनं, या दोघांकडे तू कसं बघतेस? मुळात तेजश्रीला लग्नापेक्षा लिव्ह इन बरं हे कधीच वाटणारं नव्हतं. ते तसं वाटलं असतं तर कदाचित आज तेजश्रीचं आयुष्यही वेगळं असतं. त्यामुळे तेजश्री आजही त्याच मताची आहे की लग्न हे झालंच पाहिजे. हे फार गोड गोष्ट आहे आयुष्यातली. आणि अर्थात शाश्वती जगात कशाचीच नसते, पण तरी पण आपल्या मनाला एक उभारी देणारं किंवा दिलासा देणारी गोष्ट असते जेव्हा तुम्ही लग्न करता. तुम्ही दोन फॅमिलीज एकत्र येतात, तुम्ही सगळ्यांच्या साक्षीने कोणाला तरी आपलंसं करून घेता. त्यामुळे तेजश्री आजही याच मताची आहे की लग्न हे झालंच पाहिजे. आणि जिथपर्यंत तू आता विवाह संस्था किंवा ह्या साईट्सबद्दल म्हणशील तर दुर्दैवाने काय आहे ना की हा एक वेगळाच बिझनेस सुरू झाला आहे, ज्याच्यामध्ये रोजच्या दिवशी नावं नोंदवली जातात आणि त्या नावांमध्ये शहानिशा करायची गरज भासत नाहीये किंवा कदाचित तेवढा वेळ उरत नाहीये. त्यामुळे तू टाकलेली इन्फॉर्मेशन ही किती खरी आहे, मुळात ती इन्फॉर्मेशन टाकताना त्या व्यक्तीला ते खरंच म्हणायचंय का, इथपासून शंका आहेत का फक्त एक फॅड आहे. हल्ली मॅट्रिमोनियल साईट्स या डेटिंग ॲप्स सारख्या वापरल्या जातात. अरे मॅट्रिमोनियल साईट्सवर जर तुम्ही नावं नोंदवली आहेत तर मला असं जेन्युइनली वाटतं मग तुम्हाला बाहेर एकट्यांना कॉफी शॉप्समध्ये का भेटायचं आहे. होऊ दे की पहिली भेट आईवडिलांसकट. मग त्या कॉफी शॉपमधली पहिली कंडिशन एक 80% लोकांची ही असते की एवढ्यात नको घरी सांगूया, एक 4-5 भेटी झाल्यावर सांगूया. सो ट्रायल अँड एरर करायचं आहे. तर जसं आपण आज पुढारलोय तसे आपले आई वडील सुद्धा पुढारत आहेत की, पण त्या थोड्याशा बंधनं सकट आपण पुढे गेलो तर थोडंसं त्या नात्याला एक पहिल्या भेटीपासून एक जबाबदारी वाटू शकेल असं मला वाटतं. पण आपली जी लग्न संस्कृती आपण म्हणतो, जी आता कुठेतरी मागे पडत चालली आहे, मुलं वेगवेगळे विचार करतायत, ही लग्न संस्कृती आत्ताच्या मुलांना सुटेबल आहे का, किंवा ती खरंच आत्ता आपण फॉलो केली पाहिजे का, किंवा ती किती सस्टेनेबल वाटतेय तुला? नाही माहिती आत्ताच्या मुलांना काय सुटेबल आहे काय नाही आहे हे आपण नाही सांगू शकत. अरे ही लग्न संस्कृती आणि हे फार वेगळेच विषय आहेत. आणि किंवा मी तुम्हाला सांगू का, आता हे पण आम्ही आता हल्ली बोलतोय की ट्रेलरमधले तुम्ही अझम्पशन्स करताय, पण हा सिनेमा हा कुठेही वयाच्या 40मध्ये भेटल्यानंतर आज ह्यांनी लग्न करावं का नाही करावं का, हे वय होऊन गेलंय का किंवा हेच योग्य वय, यावर भाष्य करणारा हा सिनेमा नाही आहे. ही गोष्ट अथश्री आणि गायत्रीची आहे, ज्या दोघांना भेटण्यासाठी एक कारण हवं होतं. आज जर ते शेतीबद्दल बोलायला भेटले असते दोघं जण तर ते शेतीची चर्चा करत बसले असते, त्यात लग्न आलंच नसतं. त्यांना एकत्र येण्यासाठी एक दुवा हवा होता. सो तो कॉफी शॉप ठरलाय. पण हा सिनेमा हा 40ला आलेल्या लोकांनी आयुष्यात काय वागावं यावर भाष्य करणाराच नाहीये. ही एक अत्यंत गोड गोष्ट आहे ह्या दोन पात्रांची. आपले रेल्वे ट्रॅक जसे बदलताना एकमेकांना क्रॉस करत असतात आणि एक स्क्वेअर बनतो, तर तशा त्या स्क्वेअर टेबलवर बसलेले दोघं जण आहेत आणि ते भेटलेत एकमेकांना आणि त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे, त्यांची दोन वेगळी इंडिव्हिज्युअल आयुष्य आहेत, जी आयुष्य एकमेकांमध्ये मॅच झाल्यानंतर पुढे काय काय होऊ शकतं यावरचा हा सिनेमा आहे. सो गिवन सर्कमस्टन्सेसमध्ये जर आमच्या लेखकाने लिहिलं असतं की कॉर्पोरेटच्या एका मीटिंगला 2 माणसं भेटली आहेत तर हा सिनेमा त्याच्यावरून घडला असता. सो हे एक मी तुम्हाला स्पॉइलर देते की हा सिनेमा आम्ही कुठेही 40च्या माणसांनी हे भाष्य करावं किंवा बघा आता आम्ही तुम्हाला काहीतरी तत्वज्ञान देतो किंवा काहीतरी शिकवून जातो असं म्हणणारा नाहीच आहे. हा अत्यंत साधा गोड, तुम्हालाही आज लग्न झालेल्या आणि न झालेल्या प्रत्येकाला आपली गोष्ट वाटावी किंवा अरे ही मी आहे किंवा हा मी आहे वाटावा, इतका सोपा आणि इतका गोड सिनेमा आहे हा.